महासागर न्यूज. नाही नाही म्हणजे आमचा नाही, माझ्याकडे तसा काही प्रस्तावच नाही आहे. मुळात मी अनेकदा जाहीर केलेला आहे आणि शेवटी लढाई करत असताना लढणं हे आमचं कर्तव्य आहे. आमची निवडणूक गोकुळच्या स्वाभिमानासाठी आहे, 5.5 लाख शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आहे. आता चाललेली तिकडची भांडणं बघता गोकुळची एक हाती सत्ता असली तरच शेतकऱ्याचं भलं होणार आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही पॅनल करणार आहे. ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. महामार्गाच्या संदर्भात काय भूमिका असणार आहे आणि पूर्ण 13 जिल्ह्यातील शेतकरी असतील. या महाराष्ट्रातल्या सगळ्या 12-13 जिल्ह्यांमध्ये शक्तीपीठला विरोध आहे आणि गरज नसलेला महामार्ग करू नये अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. आणि म्हणून आज सांगलीमध्ये एक मोठा मोर्चा निघतोय. त्यामध्ये मी असेल, राजू शेट्टी असतील, जयंत पाटील साहेब असतील, आम्ही सगळेजण त्यामध्ये सहभागी होणार आहोत. अगदी पिकाऊ जमीन या ठिकाणी जाणार आहे, शेतकरी वाऱ्यावर या ठिकाणी पडणार आहे आणि पुणे रत्नागिरी नागपूर हायवे असताना या महामार्गाची गरज नाही अशी आमची भूमिका आहे. परवा दिवशी म्हणजे काय वाटते नाही, मला वाटतं तसा साठी बाजारचा विषय नाही आहे, कारण की साखरेचं उत्पादन या ठिकाणी उत्पादनावर या सगळ्या गोष्टी अवलंबून त्या ठिकाणी असतात. परंतु साखरेची MSP वाढली पाहिजे ही साखर कारखानदारांची भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी. आणि मला वाटतं केंद्र शासनानं मध्ये निर्णय घेतो म्हणून 15 दिवसात निर्णय घेतो म्हणून सांगितलं होतं, ते काय घेतलेला दिसत या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून त्याचा परिणाम आता बाजारामध्ये दिसतोय. होणार, ते पण लढणार आहेत, आम्ही पण लढणार आहे. आम्ही म्हणतोच ना, लढलंच पाहिजे, कारण की त्याशिवाय शेतकरी या जिल्ह्यातला कुणाच्या बाजूने आहे हे या ठिकाणी लक्षात येणार नाही. शेतकऱ्यांना त्यांचं हित कळतंय आणि ते हित बघून ते आम्हाला सहकार्य करतील अशी आम्हाला खात्री. मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या कार्यक्रमावरती काँग्रेसच्या कॉलेजमधले सगळे विद्यार्थी नाही, मला वाटते काल आम्ही त्याच्यावर बोललेलो आहे. हा QR कोड आम्ही स्कॅन केलेला आहे. आता कोल्हापुरातनं जवळजवळ 500 मुली चाललेल्या आहेत, रजिस्ट्रेशन केलेलं आहे. राज्यातून नंदुरबारमधून 50 मुली येणार आहेत, गडचिरोलीतनं काही मुली येणार आहेत. आता मला काल गुजरातवरून काही मुली त्या ठिकाणी येणार आहेत. राहुल गांधींनी एक आशेचं किरण या युवक आणि युवतींच्या मध्ये या ठिकाणी दिसतंय. या युवक आणि युवतींना राहुल गांधीच आपले प्रश्न सोडवू शकतात याची खात्री झालेली आहे. त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाला कुठंतरी खो घालायचा म्हणून काहीतरी वक्तव्य मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे. मला त्यांना सांगायचं आहे की हा QR कोड आहे आणि कुणीही रजिस्टर करू शकतं आणि कुणी तिथं येऊ शकतं. आम्ही पक्षाचा बॅनर त्या छात्रवृत्ती गुंजमध्ये कुठेही लावलेला नाही. नाही, भाजपचं एकूण धोरण, महायुतीचं धोरण बघितलं, फक्त फीत कापणे, जाहिराती देणे, फटाकडे वाजवणे याच्या पलीकडे या ठिकाणी नाही. शाश्वत काय नाही, भपका करणे. फक्त उद्घाटनाचा फार्स या ठिकाणी करण्यात आला, परंतु झालेले उद्घाटनाचे प्रकल्प चालू झाले का मला कळत नाही. की एवढी घाई कशासाठी? प्रसिद्धीसाठी आम्ही काहीतरी करतोय दाखवण्यासाठी ही सगळी उद्घाटनं झालेत का? आणि म्हणून माझी प्रशासनालाही विनंती आहे की जी उद्घाटनं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेले आहेत किमान ते प्रकल्प सुरू राहू देत. केशवराव भोसलेची साऊंड सिस्टीम या ठिकाणी काल थांबली असं आमच्या कानावर आलेलं आहे आणि म्हणून किमान जो दर्जा आहे तो दर्जा किमान या सगळ्या बाबतीत सांभाळला गेलाय का नाही याची काळजी त्या ठिकाणी प्रशासनाने घ्यावी अशी आमची अपेक्षा. महासागर न्यूज.